दृश्य आपण पाहत आहात स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील लिंक रोडवरील महानगरपालिका वतीने सुशोभित करण्यात आलेले फुटपाथ। या फुटपाथचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या एका वर्षामध्ये झालेल्या कामाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे। जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले असून फुटपाथवर लावलेले ब्लॉक जागोजागी तुटली आहेत। याबाबत सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल केली आहे। त्यांनी आपल्या निवेदनात सदर चिंचवड लिंक रोडवरील फुटपाथ बांधकामाची पाहणी करून दुरुस्त करण्याची मागणी करण्याबरोबर सदर काम केलेल्या ठेकेदारांवर देखील निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मोठमोठ्या रस्त्याचे विकास करण्यात आले आहेत, परंतु हे काम देताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नकुल भोईर यांनी केला आहे। चिंचवडमध्येच महानगरपालिका वतीने वाचनालय उपलब्ध करून देण्यात आले आहे, परंतु या वाचनालयाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून या वाचनालयात बसण्यासाठी जी व्यवस्था मनपा वतीने करण्यात आली होती ते तुटलेल्या स्थितीत आले आहे। तसेच वाचनालय परिसरात गुटखा खाऊन थुंकण्याचे तसेच दारू पिऊन त्या दारूच्या बाटल्या तिथेच टाकल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासन वतीने स्वच्छता मोहीम राबविली जाते। या स्वच्छता मोहिमेवरही नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे। काय सांगायचं, कुणाला तोडून टाकलं बघा, हे घाण केलेलं आहे आणि हे खुर्ची पण तोडून टाकलाय। महापालिका प्रशासनाचं लक्ष नाहीये, दुर्लक्ष केलंय काय लक्ष नाही, काय लक्ष नाही आणि इकडे घाण आहे आणि हे व्यवस्थित करायला पाहिजे। आणि हे तोडफोड आहे, माणसा बसलेला आहे, हा दारूच्या बाटल्या पण लाईफ पडलेला आहे। रात्रीला 10 नंतर दारू पितात, गुटखा खातात, हे सगळं चालू आहे। प्रशासन रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या वतीने होत आहेत। चिंचवडमधील या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी ही मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे। वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेचे अधिकारी हे आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नकुल भोईर यांनी केली आहे। तसेच लवकरात लवकर हे तुटलेले फुटपाथ व तुटलेले वाचनालय दुरुस्त करावे अशी मागणी नकुल भोईर यांनी यावेळी केली। याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले। गेले 2 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात असताना बऱ्याच ठिकाणी जे काय कामाचा दर्जा जो केलेला आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तो त्या प्रकारे व्यवस्थित झालेला नाही आहे। आणि वारंवार पदाधिकारी असोत किंवा काही असोत, जे काही संघटनांचे प्रमुख असोत, त्या सर्वांनी आयुक्तांजवळ बोलणी केलेली आहेत, निवेदनंही दिलेली आहेत, पण वारंवार तात्पुरतं आपल्या म्हणतात मलमपट्टी करायची आणि काम सोडून द्यायचं, असा प्रकार या भागात चालू आहे सध्या। तर आता माझे सहकारी बोलले की चापेकर चौकापासून जो फुटपाथचा जो भाग आहे, जिथं आवश्यकता असेल तिथं फुटपाथ मोठा असावा, जिथे नसेल तिथं तो फुटपाथ कमी असावा, हेच या बाबतीत धोरण म्हणजे ठेवून ते जिथे जिथं वाटेल तिथे इथे तो केला असतं तर बरं झालं असतं। आणि जी रस्त्याची कोंडी आहे किंवा काय तर ती कमी झाली असते आणि ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा नागरिकांना जाण्या येण्याला म्हणा जो रस्ता जो कमी पडतो तो व्यवस्थित होईल। तर माझे असं मत आहे की याच्यावर प्रशासनाने व्यवस्थित लक्ष घालून दुर्लक्ष न करता मनापासून लक्ष घालावं आणि या कामाची दखल घेऊन त्या संदर्भातल्या ठेकेदारांना तशा सूचना देऊन त्यांच्याकडून लवकरात लवकर त्वरित कामावर कारवाई करून काम पूर्ण करून घ्यावं अशी विनंती। धन्यवाद। जय श्रीराम। स्मार्ट सिटी आणि अर्बन स्ट्रीटच्या मार्फत पालिकेने जवळपास 2 ते 3 हजार कोटी रुपयाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये फुटपाथ बनवलेले आहेत आणि त्या फुटपाथच्या कामाचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जाचा आहे। गेले वर्षभर आम्ही इथे तक्रारी केलेल्या आहेत की तुम्ही इकडे मागे बघितले असतील की एवढे फुटपाथ खचलेले आहेत की हे फुटपाथ कामाची दर्जा एकदम खराब आहे आणि ठेकेदारांना हे काम देताना 1 वर्षामध्ये त्याची दुरुस्ती करून देण्याचा नियम होता। गेले 1.5 वर्ष झालं पालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे, प्रशासन काम करते आणि शेकडो नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी येथे तक्रारी दिलेल्या आहेत की ह्या कामाचं
दुरुस्ती करा, रिपेअर करा. तुम्ही इकडे मागे बघू शकता तर इथं दुकानवाल्यांकडून सिमेंट घेऊन, वाळू घेऊन ठेकेदारांनी थोडं थोडं काम केलं आहे, पण ते काम पूर्ण केलं नाही. ज्या दिवशी आम्ही तक्रार करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी काम चालू होतं आणि तिसऱ्या दिवशी बंद होतं. ह्यामध्ये अधिकारी ठेकेदार संगनमत करून ह्या कामाकडे दुर्लक्ष करते. प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे. इथं तुम्ही शेजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेलं हे बघू शकता. इथे गुटखा खाऊन, दारू पिऊन बेंच तोडलेले आहेत बेवड्यांनी. पालिका म्हणते की प्रशासन की नगरसेवक नाही आणि आमचे ठेकेदार पालिकेचा खर्च जो सामाजिक आपल्या नगरसेवकांवर होत होता त्याचे पैसे वाचलेले आहेत. पण 550 कोटी नव्याने कर्ज घेत आहे आणि 550 कोटी कर्ज घेऊन पिंपरी चिंचवडचे जे स्मार्ट सिटी केलेली आहे, इथं आमचं एल्प्रो मॉल आहे. ह्या रोडला भविष्याचा विचार करून मॉलच्या हिशोबाने रोड मोठे पाहिजे होते, पण इथं आमच्या इथं फुटपाथ मोठे केलेले आहेत आणि ह्याच्यामुळं इथं ट्रॅफिकला एवढा अडथळा होतोय की विचारता सोय नाही. आणि आमचे लिंक रोडपासून ते अर्बन स्ट्रीटचा चाफेकर चौकापर्यंतचा जो पूर्ण रोड आहे हा पूर्ण 100 ठिकाणी खचलेला आहे. फुटपाथ बिलकुल त्या कामाला दर्जा नाही आहे. त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासन कुठल्याही त्यांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर चाप बसवत नाही आणि चौकशी करत नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती झालेली आहे शहराची. पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना मी हे निवेदन देताना त्याच्याबरोबर 7 पानं जवळपास 50च्या वरती फोटो दिलेले आहेत की ज्या ठिकाणी फुटपाथ खचलेले आहेत. आणि हे फुटपाथचं खचलेलं मी ब प्रभागाचे 18 नंबरचे जे जेई आहे त्यांना पण दिलेले होते. ठेकेदार येवले त्यांच्या माणसालाही दिलेले. स्वतः जाऊन हे जागा दाखवल्या होत्या, पण गेले ऑक्टोबर महिन्यापासून मी याचा पाठपुरावा करतोय, पण ह्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.